सर्व थोर समाज सुधारकाला विनम्र अभिवादन करून 46व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने मी वसंतराव नाईक साहेबांना आदरांजली आणि मानवंदना आणि त्यांना अभिवादन करतो। वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसदच्या वतीने वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले मंत्रिमंडळातले माझे सहकारी आणि या आजच्या कृषी गौरव पुरस्काराचे स्वागत अध्यक्ष सन्माननीय नामदार इंद्रनील भाऊ नाईक, आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले बंजारा समाजाचे धर्मगुरू विधिमंडळाचे सदस्य सन्माननीय बाबूसिंगजी महाराज, विधिमंडळाचे सदस्य आमदार सन्माननीय वानखडे साहेब, माजी आमदार सन्माननीय निलय भाऊ नाईक, माजी आमदार सन्माननीय संदीपजी धुर्वे, माजी आमदार सन्माननीय खाजाजी बेग साहेब, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय यायती भाऊ नाईक, महंत जितेंद्र महाराज, आजच्या या कार्यक्रमाला खास करून या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानाचे सन्माननीय धनंजयजी सोनी साहेब, आजच्या या कार्यक्रमाला या विचारपीठावर उपस्थित तानाजी बापू बोरकर, डॉक्टर टी.सी. राठोड साहेब, देवीदासजी राठोड साहेब, वसंतजी भुईकेडकर साहेब, पंकजपाल महाराज, दिलीपजी जाधव, ॲडव्होकेट आशिष भाऊ देशमुख, ज्यांचा सत्कार या ठिकाणी सेवा पुरस्कार म्हणून आपण सत्कार केला ते सन्माननीय दीपकजी आसेगावकर, जगदीश बाबा गिरी, सद्भारावजी मोटे, बाळासाहेबजी कामारकर, उमाकांतजी पापिनवार, मुखरे साहेब, या गावाच्या सरपंच सौ शोभाताई शेवाळे आणि या विचारपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी आणि आजच्या या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं एवढा पाऊस असताना उपस्थित सर्व शेतकरी बांधव, सर्व सत्कार मूर्ती आणि उपस्थित नाईक परिवारातले सर्व आदरणीय सदस्य, मग मी कोणाचं नाव घेणार नाही, आणि तर ताई तर आहेच, मोहिनीताई आहे, या सर्व नाईक परिवारातल्या सदस्य आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं तर आजच्या या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री भरणे साहेब हे उपस्थित राहणार होते। इंद्रनील भाऊंनी आताच उल्लेख केला त्यांच्या गैरहजेरीबद्दल। महामहिम राज्यपाल जे आपल्या महाराष्ट्राचे आहेत ते उपराष्ट्रपती म्हणून उमेदवार झाले आणि आज 2 वाजता त्यांचा शेंडापचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाला प्रोटोकॉल म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राहणं गरजेचं होतं। त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येऊ शकले नाही, त्याबद्दल शासनाचा प्रतिनिधी म्हणून, या जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो। कृषी मंत्री आमचे भरणे मामा सहकारी, पाऊस चालू आहे, सर्वदूर पाऊस आहे, पुण्यावरून सकाळी चापरनी ते येणार होते, परंतु तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की हवामान आपणही ओळखू शकतो, हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर उडू शकलं नाही आणि तेही ते या ठिकाणी येऊ शकले नाही। जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या कार्यक्रमाचं खरं तर अध्यक्षपदाची जबाबदारी प्रतिष्ठानाच्या वतीनं मला दिलेली आहे। मी मनापासून या ठिकाणी
प्रतिष्ठानाचा ऋणी आहे की आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांसमोर बोलण्यासाठी मी उभा आहे। खरं तर या मंचावर उभा राहताना मला प्रचंड अभिमान वाटतो, कारण हा सोहळा आहे त्या भूमिपुत्राच्या स्मृती दिनाचा आहे, ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात शेतकऱ्यांचा आणि आपल्या धोरणाच्या केंद्रस्थानी ठेवलं आणि महाराष्ट्राच्या मातीला शेतीची ताकद रुजवली। असे वसंतरावजी नाईक साहेबांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहोत। बंधूंनो, सर्वप्रथम यावर्षी कृषी गौरव पुरस्कार प्राप्त शेतकरी बांधवांचं मी मनापासून सरकारचा मंत्री म्हणून या ठिकाणी अभिनंदन करतो। आपला घाम, आपला त्याग आणि आपलं कष्ट आपण पणाला लावलं, आपण केलेलं काम मातीच्या उरातून एक दाण्याचे लाखो दाणे करणारा शेतकरी खऱ्या अर्थानं या देशाचा अन्नदाता आहे। आणि म्हणून आपण आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान स्वीकारून अनेक अडचणीला समोर जाऊन ज्या पद्धतीनं शेती केली, यश संपादन केलं आणि इतर शेतकऱ्यासाठी जो आदर्श या ठिकाणी ठेवलेला आहे, आणि म्हणून आज वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीनं आपला या ठिकाणी गौरव या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मी मनापासून आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो, आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो। खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा हा सन्मान म्हणजे केवळ पुरस्कार नाही, तर भविष्यातील शेतकरी पिढीला दिलेला प्रेरणेचा खऱ्या अर्थानं ठेवा आहे असं मला या ठिकाणी वाटते। आजच्या सोहळ्यात ज्या कर्तबगार शेतकऱ्यांनी व कृषी शास्त्रज्ञांचा सन्मान होत आहे किंवा सन्मान झालेला आहे, ते खरे तर नाईक साहेबांच्या कार्याचा वारसा पुढे नेणार आहे आणि तो त्यांनी न्यावा अशा पद्धतीच्या त्यांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो। आधुनिक पद्धतीने शेती करणारे, नैसर्गिक शेतीचा प्रयोग करणारे, तरुणाला कृषी क्षेत्राकडे आकर्षित करणारे असे हे सर्व मानकरी आहेत आणि त्यांचा आज या ठिकाणी सेवा गौरव पुरस्कार देऊन किंवा कृषी गौरव पुरस्कार देऊन वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानाने त्यांचा गौरव या ठिकाणी केलेला आहे। खऱ्या अर्थानं वसंतराव नाईक साहेबच्या नावाने हा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार जेव्हा प्रत्येक पुरस्कारकर्ती घेतो तेव्हा तो मनापासून हळून जातो। अनेक पुरस्कारकर्ते या ठिकाणी जेव्हा पुरस्कार घ्यायला आले तर त्यांना एक वेगळ्या पद्धतीचा गर्व आणि वेगळ्याच पद्धतीचं कृतज्ञता या ठिकाणी होती, कारण हे कार्य वसंतराव नाईक साहेबांनी केलेलं आहे। वसंतराव नाईक साहेबांनी ज्या पद्धतीनं शेती आणि शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे आणि त्यांच्या नावाचा जेव्हा पुरस्कार या ठिकाणी त्यांना दिला जातो तो देशातल्या इतर पुरस्कारापेक्षा नक्कीच मान सन्मानाचा आहे। अशा पद्धतीचा एक खऱ्या अर्थानं गर्व त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या डोळ्यात मला दिसत येत होता। वसंतराव नाईक साहेबांबद्दल खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना सांगायची गरज नाही। वसंतराव नाईक साहेब यांनी गवलीसारख्या लहानशा गावामध्ये जन्म घेऊन वेगवेगळ्या जागी जाऊन शिक्षण घेऊन महाराष्ट्राचं तब्बल 11 वर्ष मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी ते राहिलेले आहेत। त्यांचे कार्य महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये अनेक लोक सांगू शकतात की त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं। नाईक साहेबाच्या कारकिर्दीमध्ये शेतकरी हा त्यांचा विकासाचा केंद्रबिंदू होता। खऱ्या अर्थानं सतत शेतकऱ्यांचा विकासाचा ध्यानमनी ठेवून ते नेहमी निर्णय घेत होते आणि त्या पद्धतीनं धोरणं आखत होते। वसंतराव नाईक साहेबांनी ज्या ज्या पद्धतीचं काम केलं या ठिकाणी अनेक जणांनी स्मरणिका वाटप बंद करा भाऊ, एक मिनिट, स्मरणिका वाटप बंद करा, नंतर देऊया, बंद करा ते। थोडक्यामध्ये त्यांनी अनेक मान्यवरांनी या ठिकाणी उल्लेख केला। राज्यामध्ये निलय भाऊ बोलताना बोलले की 4 कृषी विद्यापीठ नाईक साहेबांनी निर्माण केली। होय, राज्यामध्ये कृषी विद्यापीठ निर्माण करणं असेल, दुष्काळामध्ये महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला पाहिजे म्हणून संकरित बियाणं या ठिकाणी वापर असेल,
शेतकऱ्याची मुलं शिकली पाहिजे म्हणून शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा निर्मितीचा निर्णय असेल, कसेन त्याची जमीन व त्याकरिता कायदा निर्माण असेल, दुष्काळात मजुरांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून रोजगार हमीसारखी योजना असेल, किंवा जे पंचायत राज आपण आता पाहतो, पूर्ण देशाने पंचायत राज सिस्टीम स्वीकारलेली आहे, ही पंचायत राजची निर्माण करण्याचं काम असेल, बियाणे महामंडळाची स्थापना असेल, शेतकरी कारखानदार झाला पाहिजे ही भूमिका त्यांची नेहमी होती. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये, शहरामध्ये MIDCचा विस्तार आणि स्थापना असेल आणि शेतकऱ्यासाठी वीज ही भरपूर मिळाली पाहिजे ही भूमिका त्यांची होती. आणि म्हणून जे काही औष्णिक वीज प्रकल्प निर्मिती झालेली आहे त्याच्यात मोलाचा वाटा आणि नियोजन वसंतराव नाईक साहेबांचा होता. आणि आज जे काही महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून औष्णिक वीज केंद्राची निर्मिती झालेली आहे ती नाईक साहेबांनी केलेली आहे. शेतकऱ्याला वीज देण्याचं धोरण असेल, आपल्या सर्वांना माहीत आहे की कापूस एकाधिकार योजना आणून शेतकऱ्याची लूट कशी थांबवली गेली पाहिजे हा सुद्धा प्रयत्न नाईक साहेबांनी केला. नवीन धरणं बांधली, बंधारे बांधले, पाझर तलाव, कृषी सहकार, कृषीपूरक उद्योग, सिंचन, शेतीमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान आणि त्याच्या माध्यमातून प्रयोग, आणि शेवटी शेतकऱ्याच्या मालाला भावसुद्धा मिळाला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण झाल्या पाहिजे अशा पद्धतीचं धोरणसुद्धा नाईक साहेबाच्या काळामध्ये घेतल्या गेलं. यावरून आपल्या सर्वांना लक्षात येते की नाईक साहेबांची दूरदृष्टी कशा पद्धतीची होती. आणि या दूरदृष्टीतून दिसून येते की त्यांच्या कार्यकाळातच महाराष्ट्र वेगवेगळे निर्णय झाले, धोरणं आखून हरित क्रांतीचा पाया त्यांनी या ठिकाणी घातला. आज आपलं राज्य अन्नधान्याच्या बाबतीत, इतरही बाबतीत संपन्नतेच्या दिशेनं वाटचाल करू लागलेलं आहे. आणि याच्यात फार मोठी खऱ्या अर्थानं पुण्याई ही वसंतराव नाईक साहेबांची आहे. आज या महाराष्ट्राला जडणघडणीमध्ये अतिशय मोलाचा वाटा वसंतराव नाईक साहेबांनी घेतलेला आहे. यावरून आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज जे दिवस आपण बघतो आहे हे सर्व आपले जीवनमान बदलवणारे एकमेव नेते म्हणून वसंतराव नाईक साहेब होते असे जर मी म्हटलं तर या ठिकाणी चुकीचं होणार नाही. आणि म्हणून अशा अनेक निर्णयाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी नाईक साहेबांनी या राज्यासाठी वेगवेगळ्या निर्णयाच्या माध्यमातून काम केलेलं आहे. प्रिय शेतकरी बंधूंना, या ठिकाणी आपल्या सर्वांना मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या कष्टामुळेच महाराष्ट्राची, देशाची कोट्यावधी जनता ही पोट भरते आहे. नाईक साहेबांनी दाखवून दिलेली जी काही वाट आहे, नाईक साहेबांनी दाखवून दिलेला जो काही मार्ग आहे तो मार्ग अनुसरून आपण शेतीला आधुनिक तंत्रज्ञान, नव्या संकल्पना आणि नाविन्याची जोड दिल्यास निश्चितच शेती निर्भर होईल व महाराष्ट्र कृषी क्षेत्रामध्ये नेहमीच आघाडीचं राज्य राहील असं या ठिकाणी विश्वास मला या ठिकाणी आहे. आज नाईक साहेबांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं हा केवळ त्यांच्या कार्याला स्मरण करण्याचा दिवस नाही तर त्यांच्या विचाराचा आचरणात आणण्याचा दिवस आहे. आणि हा संकल्प आपण या ठिकाणी असलेल्या प्रत्येकाने घेतला पाहिजे की हा दिवस संकल्प करण्याचा आहे. वसंतराव नाईक साहेबांच्या नावाने खऱ्या अर्थानं वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान हे गेल्या 46 वर्षापासून हे कार्य करीत आहेत. त्यांचे मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. आजच्या कार्यक्रमात खऱ्या अर्थानं मी उपस्थित तर राहणारच होतो, परंतु माननीय मुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री हे येऊ शकले नाही. म्हणून या कार्यक्रमाचा अध्यक्ष होण्याचा मान खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी मिळाला. मी स्वतःला भाग्यशाली समजतो की आजच्या या कार्यक्रमाला मी साक्षीदार आहे. आजच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं या सोहळ्यात ज्या कर्तबगार शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ यांचा सन्मान होत आहे किंवा झालेला आहे त्या सर्वांना नाईक साहेबांचा वारसा पुढे नेत त्यांनी या ठिकाणी पुढे वाटचाल करावी अशा पद्धतीच्या मनापासून त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. खरं तर निलय भाऊनी आताच शेतकरी कर्जमाफीबद्दल या ठिकाणी त्यांच्या भाषणातून सरकारकडे अपेक्षा केली. निलय भाऊ, मी आपल्या सर्वांना एवढंच या ठिकाणी सांगणार आहे की आमच्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये म्हणजे आपल्या
शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं कर्जमुक्त करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही जनतेला वचन दिलेलं आहे। ही कर्जमाफी कधी करायची, केव्हा करायची, कशा पद्धतीचं करायची या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये आम्ही सर्वजण वारंवार चर्चा करतो आहे। परंतु नक्कीच या राज्याच्या प्रमुखाकडून माननीय मुख्यमंत्र्याकडून नक्कीच कर्जमाफीची घोषणासुद्धा लवकरात लवकर होईल आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं आधार मिळेल। दुसरी मागणी आपण पुसद जिल्ह्याच्या संदर्भात या ठिकाणी केली। पुसद जिल्ह्याच्या संदर्भात अनेक दिवसापासून ही मागणी आहेच। इंद्रनील भाऊ हे माझे मंत्रिमंडळातले सहकारी आहेत आणि मी सुद्धा या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। आम्ही दोघंही शासनाकडे याचा पाठपुरावा करू अशा पद्धतीच्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो। तिसरी मागणी आपण महापठाराच्या संदर्भात या ठिकाणी उल्लेख केला। सन्माननीय मनोहर भाऊ जे लोकनेते आहेत, खरं तर महापठारामध्ये खऱ्या अर्थानं जो पाण्याचा नेहमी सातत्यानं अनेक वेळा चर्चा होते, मनोहर भाऊंनी आम्हाला सूचना केलेल्याच आहे, मी त्याचा उल्लेख करणार नव्हतो। पण यावेळेस मागच्या वेळेस जसं जलसंधारण खात्याची जबाबदारी माझ्यावर आली, त्यानंतर परत निवडणुका झाल्या आणि मी तर मंत्री झालोच, पण माझ्यासोबत इंद्रनील भाऊसुद्धा मंत्री झाले आणि मला सांगताना आनंद होते की जे खातं जलसंधारणाचं माझ्याकडे आहे तेच खातं राज्यमंत्री म्हणून इंद्रनील भाऊ आहे। आणि मोहिनीताई तर मला आतापर्यंत किती वेळा बोलल्या मला आता आठवत नाही, म्हणजे 10-15 वेळा। आणि मला वाटतं एक DPR या सर्व 40 गावाचा DPR जलसंधारण विभागाकडून आम्ही निर्माण करायला दिलेला आहे। येणाऱ्या थोड्याच दिवसात 200, 250, 300 किती कोटी लागो, पण महापठाराचा पाण्याचा प्रश्न संजय राठोड आणि इंद्रनील नाईक सोडवल्याशिवाय हे खातं आता आम्हाला आहे। खरं तर या खात्याचा कशा पद्धतीनं फायदा आम्ही घेणार आहोत हे आता बोलण्यापेक्षा आम्ही करून दाखवणार आहोत। आणि म्हणून थोड्या दिवसामध्ये महापठारामध्ये येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं जलसंधारण खात्याच्या माध्यमातून पूर्ण पाण्याचा दुष्काळ नेहमीसाठी या ठिकाणी मिटवण्यासाठी आमच्याकडून निर्णय होईल अशा पद्धतीचा आपल्या सर्वांना मी या ठिकाणी आश्वस्त करतो। मला बोलावलं, माझा आदर सत्कार या ठिकाणी केला, त्याबद्दल प्रतिष्ठानातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी ऋणी आहे। ऋणात राहून जे वसंतराव नाईक साहेबांच्या विचारधारेमध्ये खऱ्या अर्थानं करता येईल त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून संजय राठोड करेन एवढा आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वसंत, जय शिवालाल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।